शीतल तेजवानी कैद झालेली आहे, ती समोर आलेली आहे आणि आता तिचा जबाब लिहून घेतला जातोय। काय अंजली दमानी यांचं म्हणणं आहे? नक्कीच आपल्यासोबत सध्या अंजली दमानिया बोलण्यासाठी आहेत। खरगे समितीची भेट घेण्यासाठी मंत्रालयाच्या दिशेने अंजली दमानिया सध्या रवाना झालेल्या आहेत। खरं तर शीतल तेजवानी यांची सध्या चौकशी केली जाते, त्यांचा जबाब नोंदवला जातोय। काय सांगाल याच्यावरती? आणि सोबतच त्यांना VIP ट्रीटमेंट दिल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। हो, मी आता जे व्हिज्युअल्स बघितले झी 24 तासवर की त्यांना अगदी जसं काय लाऊंजमध्ये बसवतात अशा प्रकारे बसवलं गेलं त्यांच्याबरोबर आणि 2 लोकं दिली गेली। म्हणजे एखादा चोर जर असेल तर त्याला असं खेचून नेलं जातं किंवा त्याच्या हातात बेड्या ठोकल्या जातात। पण बेड्या सोडा, आपण बेड्या नाही म्हणत, पण निदान इतकी रॉयल ट्रीटमेंट तरी देण्याची गरज नाही आहे। गव्हर्नमेंटच्या जमिनीचा फ्रॉड केलं आहे त्यांनी, तर त्यांना जी आता रॉयल ट्रीटमेंट दिली जाते ते बघून खरंच खूप चिंता वाटते की आपण काय करतोय, कुठच्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करतोय। आतापर्यंत खरं तर कारवाईमध्ये वेग आल्याचं पाहायला मिळते। जे इन्व्हॉल्व आहेत त्यांचं जबाब आणि त्यांची चौकशी केली जाते। शीतल तेजवानी आता सध्या त्यांचा जबाब नोंदवला जातोय। काय अपेक्षित आहे? वाटते की याच्यामधून खरं तर खुलासे होतील किंवा जी माहिती अपेक्षित आहे किंवा जी प्रोसिजर झालेली आहे लँड खरेदी करण्यासाठी, जमीन खरेदी करण्यासाठी, त्या बाबतीत खुलासे होतील? खरं तर झाले पाहिजेत। म्हणजे कुठले चांगले ऑफिसर असतील ना, ते या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट झाल्या पाहिजेत, त्या जनतेपुढे आल्या पाहिजेत। ह्या घटकेला मला येतील की नाही ही शंका वाटते। म्हणजे मला अगदी खात्रीने सांगता येत नाही की हे सगळेच बाहेर येतील। दबाव असेल, कारण की आता प्रचंड दबाव असेल। आणि आता जे मी सबमिशन करायला जाते खरगे समिती पुढे, ते तेच आहेत की आपण ना त्या मला सगळ्यात विचित्र रोल जो वाटतोय ना, तो कलेक्टर पुण्यांचा वाटतोय। कारण कलेक्टर पुण्याला एक सर्वे, बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक संस्था आहे, ती पत्र लिहिते अर्जंट इंटरव्हेन्शन करा म्हणून, की आमच्या इथे काही माणसं आली आणि तुम्ही ही जागा खाली करा म्हणाली, तर याच्यावर सुद्धा कलेक्टरने काही कारवाई करू नये। आणि ते 8 दिवसांनी SDO ला एक पत्र लिहितात, ते SDO 21 दिवसांनी दुसऱ्यांना पत्र लिहितात तहसीलदारांना, आणि याच्यात तहसीलदार सरळ सरळ लिहितो की खरेदी खत झालंय। SDO नोट करतात की खरेदी खत झालंय, याची सुद्धा CC कलेक्टरांकडे येते। आणि कलेक्टर जे खरं एक कस्टोडियन आहेत, म्हणजे लोकांच्या प्रॉपर्टीची, कारण ही सरकारी जमीन आहे। सरकार म्हणजे कोण? लोक, जनता। आणि जनतेच्या प्रॉपर्टीची कस्टोडियन हे कलेक्टर असताना सगळे कायदे त्यांनी मोडीच काढून त्यांनी काहीच केलं नाही। म्हणजे याच्यावर कारवाई, खरं तर हे थांबवणं गरजेचं होतं, FIR करणं गरजेचं होतं। सगळे लॉस त्यांना माहिती आहेत, असं नाही की त्यांना काही माहीत नाही आहे। तर हे सगळं असून सुद्धा कलेक्टरनी कुठची कारवाई केली नाही। आणि हेच कलेक्टर जर या खरगे समितीत असतील तर काय न्याय होणार आहे? आणि हे कलेक्टर जे या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंगमध्ये बसतात, ते त्यांच्याच मुलावरच्या आरोपांची काय चौकशी करणार किंवा काय निष्पक्ष चौकशी यातनं आपण अपेक्षा करू शकतो? कारण आत्ताच्या घटनेला हे सगळं अतिशय गंभीर आहे। गंभीर का? कारण आत्तापर्यंत काय होतं की बाबा हे एक सेल डीड आहे आणि सेल डीड झालं, आम्हाला माहीत नव्हतं, सरकारी जमीन आहे, ते आम्ही ते रद्द करायला तयार आहे। पण आता जे काल समोर आलंय की पजेशन म्हणजे ताबा घेण्याचा जो प्रयत्न झालाय तो इतका गंभीर आहे, तर आज मी माझ्या ज्या रिप्रेझेंटेशनमध्ये पहिला मुद्दा तोच आहे की हे केवळ सेल डीड नाही, याच्यात क्रिमिनॅलिटी जी आहे ती आणि वाढत जाते। कारण सेल डीड नंतर ह्यांनी तिथे जाऊन बळजबरीने एक तर त्या प्रेमायसेसमध्ये घुसून पोलिसांना कळवून त्यांना सुद्धा यायला भाग पाडून जो ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, इतकी हिंमत त्यांच्यात आली कुठून? कारण हे यंत्रणेला माहिती असल्याशिवाय होऊच शकत नाही। आणि याच्यावर कलेक्टरांनी कारवाई केली नाही, याच्यावरनं मला असा संशय आहे। कारण कलेक्टरांनी जर, मी हाही प्रश्न RDCना परवा विचारला की कलेक्टरांनी पालकमंत्र्यांना हे कळवलं होतं का? आता 40 एकर जमीन जी कोट्यावधी रुपयांची आहे आणि पालकमंत्र्यांना त्यांनी रिपोर्ट करणं गरजेचं होतं, तर हे त्यांनी केलं होतं का? म्हणजे अजित पवारांना या सगळ्या गोष्टीची कल्पना होती की नाही? आणि हे जे सगळे आहेत हे काय नुसते आपण ज्याला लॅप्स म्हणतो लिगल भाषेत, हे लिगल लॅप्सेस नाही आहेत। कुठेतरी मला असा संशय आहे की हे पॉलिटिकल दबावाखाली
इंटेन्शनल ओव्हरलुक आपण ज्याला म्हणतो, हेतू पुरस्कार त्यांनी अनदेखी केल्यासारखं जे केलंय त्याच्यावरनं मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला त्यांचा रोल फार सस्पिशियस आहे. त्यांना या समितीतनं काढून टाकलं पाहिजे. एवढंच नाही, त्यांना सस्पेंड देखील केलं पाहिजे. तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट आहेत, कागदपत्र आहे, जे तुम्ही आता त्यांच्यासमोर खर्गे समितीसमोर तुम्ही मांडणार आहात. पार्थ पवारांचा सुद्धा उल्लेख दिसतोय. काय नक्की तुमच्याकडे पुरावे आहेत जेणेकरून तुम्ही तुमचे मुद्दे त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकणार आहात? मला असं वाटतं की आताच्या घटकेला पहिला माझा मुद्दा तोच होता की आता हे सेल डीड नाही तर ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. मुद्दा नंबर 2 आहे की पार्थ पवारचं आणि अमेडियाचं नाव जे FIR मध्ये नाही आहेत तर त्याचे सगळेच्या सगळे कायदे, सगळे सेक्शन्स मी माझ्या पत्रात लिहिलेले आहेत. अगदी त्याची सगळे डिटेल्ससुद्धा जोडलेले आहेत की पार्थ पवारवर FIR का झाला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे सगळे सबमिशन्स माझे जे म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट म्हणा, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट म्हणा, स्टॅम्प ड्युटी ॲक्ट म्हणा, रजिस्ट्रेशन ॲक्ट म्हणा, त्याच्यातली जी रेलेव्हंट कलमं आहेत की कॅन्सलेशन कोण करू शकतो, कोणी कोर्टात जायला हवं, ह्या सगळ्या गोष्टीची मांडणी मी केलेली आहे. नक्की आतापर्यंतच्या कारवाईमध्ये खरं तर पार्थ पवार यांना कुठेतरी वाचवत असल्याचं सध्या तरी चित्र निर्माण झालेलं आहे. तर त्यांच्यावरती तातडीने कारवाई झाली पाहिजे यासाठी तुमच्याकडे काय आहे? नाही, त्यांच्याकडे तातडीने कारवाई होण्यासाठीच हे सगळं बनवलेलं आहे मी की FIR का करायला हवा, तात्काळ का करायला हवा, या सगळ्या गोष्टी घातल्यात. आणि मुख्य म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस LLP चे 2020 पासून 25 पर्यंतचे सगळेच्या सगळे बॅलन्स शीट घातलेत. आणि या सगळ्या बॅलन्स शीटमध्ये सरळ सरळ दिसतंय आपल्याला की त्यांना जे म्हणजे ज्या गोष्टी आपण म्हणतो ज्याला रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, गुड्स ट्रेडेड, सेल्स ट्रेडेड, हे सगळं शून्य आहे. आता हे सगळं शून्य आहे म्हणजे या कंपनीकडे कुठच्याही प्रकारचा नफा नाही. त्याचे टोटल जे पार्टनर्स कॉन्ट्रीब्युशन आहे ते फक्त 2.5 लाख रुपयाच्या आसपास आहे. मग 300 कोटींची जमीन त्यांनी घेतली कशी? नक्कीच अजित पवार सध्या धावपळ करताना पाहायला मिळतात. म्हणजे वेळोवेळी मुख्यमंत्र्यांची तर ते भेट घेतायतच आहे, मात्र दुसरीकडे अमित शहा यांना भेटतायत आणि दुसरीकडे या व्यवहारासंदर्भात जी कारवाई होते त्या कारवाईमध्ये त्यांचं नाव कुठेही दिसत नाहीये. तर कुठेतरी या भेटींचा आणि या कारवाईचा थेट संबंध आहे? नाही, थेट संबंध तर असणारच ना, कारण शेवटी त्यांचा मुलगा आहे म्हटल्यावर ते हातपाय तर मारणारच. कारण त्यांना माहिती आहे की आपण आतापर्यंत सगळ्यातनं वाचत आलोय. म्हणजे सिंचन घोटाळा असो, शिखर बँक घोटाळा, जरंदेश्वर घोटाळा, बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट खाली ज्या 1000 कोटीच्या त्यांची मालमत्ता जप्त झाली होती ती पुन्हा मिळाली. त्यामुळे त्यांना असं वाटत असेल यातनं पण ते त्याच्यात या सगळ्या गोष्टी रिओपन व्हाव्यात. म्हणजे सिंचन घोटाळा रिओपन करा, शिखर बँक घोटाळा रिओपन करा, जरंदेश्वर ओपन करा आणि याच्यावर डिटेल्ड चौकशी सिनियर मोस्ट IPS ऑफिसर जसं प्रवीण दीक्षित आहेत, मीरा बोरवणकर आहेत, अशा लोकांनी करावी अशी मागणी मी कोर्टापुढे करणार आहे. पण नेहमी कसं होतं सीमा की आपण जर कोर्टात गेलं तर कोर्ट म्हणतं की बाबा आता तिथे सरकार काय म्हणेल की आम्ही तर समिती स्थापन केली होती, मग तुम्हाला माहिती द्यायची होती तर तुम्ही त्याच्यापुढे द्यायला हवी होती. म्हणून मी आज एक फॉर्मॅलिटी पूर्ण करायची म्हणून आज ते समितीपुढे जाते आणि ती सगळी माहिती देते. त्यांनी त्याच्यावर कारवाई करतील माझी अपेक्षा तर 0 आहे, ऑलमोस्ट 0 आहे. तर नाही केली तर मग मला कोर्टात जाता येईल, कारण आताच्या घटकेला थेट कोर्टात जाणं चुकीचं ठरेल. नक्कीच. आता शीतल तेजवानी यांचा जबाब नोंदवला जातोय. काल दिग्विजय पाटील यांनी खरं तर पोलिसांसमोर त्यांना जायला पाहिजे होतं, ते पोलिसांसमोर चौकशीला नाही गेले, तिकडे हजर नाही राहिले. तर दुसरीकडे त्यांनी सरकारी समितीसमोर गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं की आम्ही जबाब मांडू म्हणून. नाही, आत्ताच्या घटकेला मला खरंच कळत नाहीये की यांच्यावर लागले जे सेक्शन्स आहेत त्याच्यात 7 वर्षाच्या वरची शिक्षा आहे. आणि 7 वर्षाच्या वरची शिक्षा असेल तर यांना अटक का नाही होते? दिग्विजयला का अटक होत नाही, शीतलला का अटक होत नाहीये? या दोघांनाही अटक होण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या येवलेना, कारण आज त्यांचं पुन्हा बेल ऍप्लिकेशन मूव्ह होणार होतं. त्यांची गंमत म्हणजे त्यांनी 11 तारखेला गपचूपपणे एक बेल ऍप्लिकेशन मूव्ह केलं होतं आणि कोर्टाने त्या दिवशी नोटीस काढल्या. तर खरं तर पीपीचे जे म्हणजे आपले जे सरकारी पीपी आहेत पोलिसांतर्फे त्यांनी त्याला अपोज करणं गरजेचं होतं. पण 13 तारखेला हे मॅटर लिस्ट झालं. ज्या बोर्ड पुढे होतं त्या बोर्डला म्हणजे ते गैरहजर होतं कोर्ट त्या दिवशी, तर टेम्पररी कोर्टकडे ती असाईन झाली आणि त्यांनी त्यांना इंटरिम बेल ग्रांट केला. का? कारण पीपीकडे काही इन्स्ट्रक्शन नव्हत्या. म्हणजे मला ही गंमत वाटते की
जो स्कॅम 5 तारखेला तुम्ही एक्सपोज केला 5 नोव्हेंबरला, 13 तारखेपर्यंत पीपीला काहीच माहित नाही. त्यांनी कुठच्याही प्रकारचं स्टॉप केलं नाही आणि काहीच बोलले नाहीत आणि त्याच्यामुळे इंटरिम बेल त्यांना ग्रांट झालंय. आणि ज्याचं हिअरिंग आज फायनल होतं, मी काल देखील हेच म्हटलं होतं पोलिसांना